नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझं हे पार्सल आलं होतं, जे मी मागवलं होतं जेव्हा खूप सारा पाऊस पडत होता ना तेव्हा. तर मी याच्यात ना किचन मॅट मागवली होती, कारण मला वाताचा त्रास आहे आणि जेव्हा किचनजवळ जास्ती वेळ आपल्याला उभं राहावं लागतं स्वयंपाक वगैरे करताना, तर त्याने तो त्रास ना अजूनच वाढतो. त्यामुळे हे मागवलं होतं आणि हे जेव्हा ओपन केलं तर हे असं ब्लॅक दिसत होतं. तर नवन्याचं म्हणणं होतं, मम्मी हे तर पूर्ण ब्लॅकच आलं. तिला म्हटलं अगं थांब जरा बघ. आणि ओपन केल्यावर ना हे काहीसं असं होतं. आता खरं सांगू का, मी तर वेगळं मागवलं होतं आणि हे आलं तर वेगळं. पण हेही छान वाटत होतं, त्यामुळे इतकं काही म्हणावं असं मला वाईट वाटलं नाही. म्हटलं चला किचनजवळ टाकून दाखवतं की ते कसं दिसतंय आणि कसं बसतंय ते. तर हे काहीसं असं बसलं आणि खूप छान क्वालिटीचं आलं आहे. अगदी म्हणजे छान आहे. स्लिप वगैरे होत नाही आहे. नाहीतर मी काय करायचे, किचन ओट्याजवळ काम करताना पायपुसणी वगैरे खाली घ्यायचे, पण ती सटकते. पण हे अगदी मस्त आहे. आणि आता मला असं वाटतंय की फरशी कितीही गार पडली तर मला त्याचा एवढा असा त्रास होणार नाही. खूप दिवसाच्या गोष्टी मागवायच्या होत्या, पण कशाही येतील म्हणून ते मागवत नव्हते. फायनली मागवलं आणि छान आलं. त्यानंतर संध्याकाळी ना मला आळूवडी बनवायची होती, पण ही आळूची जी पानं आहेत ना ती अगदीच छोटी छोटी होती. त्यामुळं म्हटलं चला याला ना चिरून मस्त अशाच्या कोथिंबीर वड्या कशा बनवतो त्यासारख्या याच्या वड्या बनवूयात. म्हणून मी पानं कट करायला घेतली, ती छान अशी धुवून घेतलीत आणि बरीचशी पानं ना सुकलीत, कारण बरेच दिवस झाले आता या पानं येऊन घरी. जशी हवी तशी अगदी छान छान ही कट करून घ्यायची आणि अशी टेस्ट छान लागते. काहीही म्हणजे असा फार फरक वाटत नाही, फक्त दिसण्यात फरक वाटतो. टेस्टमध्ये इतका असा चेंज नाही वाटत. थोडाफार तर वाटणारच, पण इतका नाही वाटत. छान होतात ह्याही वड्या, मी याआधीही केलेल्या आहेत. तर ही अशा पद्धतीने मी ही पानं जी आहेत ना ती कट करून घेणार आहेत. आणि याच्या पुढची जी प्रोसेस आहे, जसे आपण कोथिंबीर वड्या करतो ना अगदी तशाच आहे. आणि बऱ्याचशा वेळेस ना मी कोथिंबीर वड्याला मेथीची वडी म्हणत असते. माहीत नाही का, आपण माझ्या तोंडात ते चुकून येतंच की मेथीची वडी म्हणून. मी बनवल्यावरही म्हणत असते मेथीची वडी खायची का, मेथीची वडी खायची का. आणि केलेली तर असते मी कोथिंबीरची वडी. आणि ही आळूची पानं इतके खाजरे होते, इतकी खाज येत होते ना त्याने. मी जेव्हा कट जरी केलं ना तर माझ्या पूर्ण हाताला आहे ना ते सलत होतं, इतका हा आळू खाजरा होता. तर म्हटलं चला त्याची खाज कमी करण्यासाठी याच्यात ना एक अख्खं लिंबू मी पिळलं, की मी असं ऐकलेलं आहे की मी आणि टाकतेही दरवेळेस चिंचेचं आणि गुळाचं पाणी, पण यावेळेस मी लिंबूही पिळलं स्पेशली त्यासाठी, कारण हा आळू खूपच खाजरा वाटत होता. मग एक लिंबू पिळलं आणि माझ्याकडं जे मी चिंच आणि गुळाचं पाणी बनवून ठेवले तेही घालून घेतलं. म्हटलं हे जरा वेळ याच्यात मुरत ठेवते, म्हणजे याचा जो खाजरेपणा आहे तो कमी होईल. आणि जेव्हा हे झालं ना मुरून, मी याला एक 15-20 मिनटं ठेवलं असेल, तर ती पानं अगदी अशी खाली बसली होती आणि एवढीशीच दिसत होती. मी काहीतरी वेगळंच झालं होतं. तर मी वड्या बनवण्यासाठी याच्यात बेसन पीठ, तीळ, ओवा, लाल तिखट, परत आपला जो कांदा लसूण मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि मीठ घालून घेतलं. त्याचं छान असं बॅटर केलं आणि आपल्या कुकरच्या भांड्यात ठेवून याला छान अशा 1-2 शिट्ट्या होऊ दिल्या. त्यानंतर मला बनवायचा तो टमॅटोचा सार, तोही अगदी पटपट होतो, त्यालाही वेळ लागत नाही. आणि मलाही खरं आवडतो टमॅटोचा सार, पण आज नवन्या म्हटली म्हणून आठवला आणि तो मग लगेच केला. तिला कसं काय आठवलं ते माहीत नाही, पण ती तरी स्कूलला जाताना म्हटली होती की मम्मी संध्याकाळी ना टमॅटोचा सार आणि भात बनव. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. घरात ओलं नारळही होतं. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, ह्या लाल मिरच्या घेतल्यात आणि हे जे खोबरं आहे ना, शक्यतो याला आहे ना ओलं खोबरंच वापरायचं असतं. जे माझ्याकडे होतं मग ते मी कट करून घेतलं. काहीजणं खाऊन घालतात, काहीजणं किसून घालतात. मी ते शेवटी वाटायचंच आहे म्हणून चिरून घातलं. त्यानंतर हे टॅमॅटो आहे तर जे मी ना बॉईल करून घेतलेत, त्याला थोडासा कट मारला होता थोडासा आणि छान असे पाण्यात उकळवून घेतलेत, त्याचे साल काढलेत आणि हेही मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतले. आणि याच्या सगळ्याचं आहे ना छान असं वाटण काढायचं आहे आणि वाटण अगदी बारीक झालं पाहिजे, असं जाडसर नाही. हे असं माझं वाटण झालं आणि याला फक्त आता आपल्याला मोहरी आणि आपलं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची, बस. याच्यात वेगळं असं काही घालावं लागत नाही. तर मी पातेल्यात तेल घातलं, मोहरी तडतडल्यावर मस्त असा भरपूर कढीपत्ता घातला आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते घालून घेतलं. त्यात पाणी घालायचं तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे. तर मला ना जास्ती पातळही आवडत नाही आणि खूप घट्टही आवडत नाही. माझ्या ज्या लाल मिरच्या होत्या सुक्या त्या फार तिखट नव्हत्या, म्हणून मी याच्यात लाल तिखट घालून घेतलं. तुमच्या जर तिखट असेल तर प्लीज घालू नका, नाही तर खूप तिखट होईल. त्यानंतर मीठ घातलं आणि थोडंसं आमसूल घातलं. आमसूल घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण माझे टमॅटो असे फार आंबट नव्हते म्हणून मी हे घालून घेतलं आहे याच्यात. आता याला छान अशी उकळी येईपर्यंत म्हटलं चला आपण आळूवड्या बनवल्या होत्या त्या तळून घेऊयात. आत्ता माझ्या तोंडात कोथिंबीर वडी आलं होतं. तर ते छान अशा कट करून घ्यायच्या आणि इझिली कट होतात, छान असे शिजल्या जातात आतपर्यंत. पण मी सांगू, ही आळूवडी इतकी खाजरी होती. मी इतकं सगळं करूनही ना
ती खाताना खूप घशाला खाजवत होती. आम्ही ना नीट अशी खाल्ली देखील नाही. तर एक साईडला मी आळूवडी तळत होते, एक साईडला हे उकळायला ठेवलं होतं. पण त्या आळूवड्यांनी सगळा मूड स्पॉइल केला. म्हणजे काय सांगू, खूप जास्ती ते खाजवत होतं घशाला. बाकी टेस्ट छान झाली होती, पण ते खाजवत होतं म्हणून ती आळूवडी कोणीच खाल्ली नाही. इवन मी देखील खाल्ली नाही, एखादी दुसरीच खाल्ली असेल. आणि रात्री ब्लिंकिटवरून ना मी मनूचं जे ना फॉर्म्युला मिल्क मागवायचं होतं, तर आमच्यासाठी कॅडबरीही मागवली. आणि यांनी बाहेरून काही गोष्टी आणायच्या होत्या, त्या आणायला गेले. जसं की ही सुपली, केळी, साबुदाणा, त्या गोष्टी घेऊन आले. आणि सुपली मला इतकी अर्जंट हवी होती, कारण माझी जी सुपली आहे ती वन्याने ना गॅलरीतून खाली पाडली आणि ती कुठे पाडली ती काही सापडतच नाही. आणि माझ्याकडे दुसरी सुपली नव्हती, म्हणून म्हटलं यांना पहिली सुपली घेऊन यात आणि मनूसाठी बनाना. म्हणण्याचं म्हणणं आलं उद्या डब्याला साबुदाणा खिचडी हवी. म्हटलं साबुदाणाही घेऊन ये, कारण ब्लिंकिटवर मला कॅमलचा साबुदाणा भेटत नव्हता त्यामुळे. तर मग ब्लिंकिटवरून ना फक्त फॉर्म्युला मिल्क आणि मला वाटतं कॅडबरी आणि यांचा ना शॅम्पू संपला होता, तेवढंच मागवलं. बाकीचं काही मागवलंच नाही, कारण बनानाही फारसे असे छान नाही मिळत ब्लिंकिटवर त्यामुळे. आणि ह्यावेळेस मनूचा फॉर्म्युला मिल्कचा ना थोडा मोठाच डब्बा मागवला, कारण दरवेळेस तो थोडा थोडा मागवण्यापेक्षा एकदम मागवलेला बरा. तर असा होता आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ, जो मी इथेच थांबवते. आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.